निश्चितपणे अभय पाटलांचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही। गेल्या 15-20 वर्षापासून ह्या ठिकाणी जे भारतीय जनता पार्टीचा विजय होत होता तो शिवसेना त्यांच्यासोबत होती म्हणून भारतीय जनता पार्टीचा विजय होत होता। आज त्यांच्यासोबत शिवसेना नाही। या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे 2.5 लाख मतं शिवसेनेचे आहेत। ते 2.5 लाख मतं ही भारतीय जनता पार्टीला जे नेहमी वर्षानुवर्षे आम्ही युतीचा धर्म पाळत होतो त्यामुळे मिळत होते। आणि भारतीय जनता पार्टीचा एकीकडे गैरसमज होता की आमची ताकद आहे। भारतीय जनता पार्टीची ह्या जिल्ह्यामध्ये ताकद नाही, कारण की ह्या जिल्ह्यामध्ये आम्ही सोबळावर लढलो, भारतीय जनता पार्टी सोबळावर लढली। शिवसेनेचे 14 जिल्हा परिषद सदस्य निवडून आले, भारतीय जनता पार्टीचे फक्त 5च जिल्हा परिषद सदस्य निवडून आले। काँग्रेसचे 4 आहेत, राष्ट्रवादीचे 4 आहेत, असे आमचे एकूण 22 जिल्हा परिषद सदस्य महाविकास आघाडीचे ह्या जिल्ह्यामध्ये म्हणजे ग्रामीण भागातला मतदार हा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहे। आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे 2.5 लाख मतं जे मराठी माणसाचे, जे हिंदुत्वाच्या विचाराचे, जे शेतकरी बांधव हा संपूर्ण मतदार हा शिवसेना ताकदीनिशा अभयदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। आणि लोकांना यावेळेस पर्याय बी मिळाला, कारण की आतापर्यंत लोकांना पर्याय नव्हता। आज शेतकऱ्यांच्या मनामध्ये वर्षानुवर्षे जे खतखत होती की ह्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जी खतखत होती ती खतखत ह्या अभयदादाच्या रूपानं पूर्ण बाहेर पडेल। आणि निश्चितपणे अभयदादा ह्या जिल्ह्यामध्ये 2 लाखाच्या फरकानं विजयी झाल्याशिवाय राहणार नाही। आंबेडकरांची खूप मनधरणी केली महाविकास आघाडीनं, तरी आंबेडकर वेगळे लढले। आता तो बाळासाहेबांचा व्यक्तीचा प्रश्न आहे। शिवसेनेनं आमच्या वरिष्ठ लोकांनी सगळं, आमची बी इच्छा होती की बाळासाहेबांनी महाविकास आघाडीमध्ये यायला पाहिजे होतं, परंतु तो प्रत्येक पक्षाचे आपापले विचार असतात, त्यांच्या विचारसरणी त्यांच्या वेगळ्या पक्षाची, प्रत्येक पक्षाची। निश्चितपणे ह्या जिल्ह्यामध्ये आता जो बहुजन मतदार आहे हा बहुजन मतदार निश्चितपणे अभयदादाच्या पाठीशी, महाविकास आघाडीच्या पाठीशी 100% उभा राहिल्याशिवाय राहणार नाही। आणि ह्या जिल्ह्यात तुम्हाला सांगतो, ह्या विदर्भामध्ये, पश्चिम विदर्भामध्ये इतिहास घडेल। आणि ह्या पश्चिम विदर्भातल्या 4च्या 4 सीटा, मग 2 काँग्रेसच्या आणि 2 शिवसेनेच्या, ह्या 4च्या 4 सीट्या विजयी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि ह्या पश्चिम विदर्भातला 18 पगड जातीचा मतदार, बहुजन मतदार हा उद्धव साहेबाच्या पाठीशी, महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। आंबेडकरांना फटका बसेल महाविकास आघाडीसोबत न आलं? मला तरी वाटते निश्चितपणे बाळासाहेबांचं जे मागच्या वेळेस मताधिक्य होतं, मला वाटते 2,78,000, त्याच्यामध्ये निश्चितपणे कमी होईल। कारण की जो बहुजन मतदार आहे हा मतदार निश्चितपणे ह्यावेळेस उद्धव साहेबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील।